सणावाराच्या गडबडीत किंवा गौरी गणपतीच्या गडबडीमध्ये आपण भरपूर कामं करत असतो. त्यावेळेला स्वयंपाक करायचा जेव्हा मूड नसेल किंवा झटपट काहीतरी चमचमीत खायचं असेल, तर या प्रकारे तुम्ही स्वयंपाक करू शकता. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात होतो आणि खायलाही टेस्टी आणि मस्त असा. चला तर पाहूया. मी बटाटे घेतलेत. बटाटे कट करून घ्यायचे आणि बटाटे सालासकटच कट करून घ्यायचे. सालं न काढता वापरलेत. जर तुम्हाला सालं नको असतील तर तुम्ही सालं कट करून घ्या. पण ही भाजी अशीही सालासकट छान लागते. अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे आपण सालासकट बटाट्याची भाजी खातो तशीच लागते. मस्त अशी चमचमीत कमी मसाल्यामध्ये, जेव्हा वेळ नसतो, झटपट होणारी अशी बटाट्याची भाजी. मी चॉपरमध्ये एक कांदा, एक टोमॅटो, जर चॉपर नसेल तर बारीक कांदा आणि टोमॅटो कट करून घ्या. लसूण, आता हे संपूर्ण एकत्र आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेव्हा दिवसभर आपण फराळाची तयारी करतो आणि संध्याकाळी आपल्याला काही करायची इच्छा नसते, तेव्हा झटपट अशी भाजी होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. आणि काहीतरी चमचमीत खायचं असेल रात्रीच्या जेवणासाठी, ऑफिसच्या बायकांना, जी लोक ऑफिसला जाऊन घरी येऊन करतात, पटकन होणारे असा आजचा आपला स्वयंपाक आहे. हे पहा, कांदा, टोमॅटो आणि लसूण आपण एकत्रच कट करून घेतला आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. एक मी लाल मिरची वापरली आहे, थोडीशी छान टेस्ट येते. आणि चमचाभर कसुरी मेथी. कसुरी मेथी तेलामध्ये टाका, त्यांनी छान स्वाद येतो. आणि जे आता आपण कांदा टोमॅटो कट करून घेतलं होतं ते, आता हे कांदा टोमॅटो फास्ट गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचेत, नाही तर टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो आणि कांदा शिजल्यासारखा होईल. तेव्हा फास्ट गॅसवरती परतून घ्या, म्हणजे छान कांदा तळला जाईल आणि टोमॅटोही छान तळला जाईल. हे पहा, मस्त तेल सुटले कांदा आणि टोमॅटोला. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ. खूप जास्त मसालेदार आपण भाजी करणार नाही आहेत, त्याच्यामुळं 2 चमचे मी लाल तिखट टाकले, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची रंग येण्यासाठी, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि मी 2 चमचे दाण्याचं कूट टाकले. तेही तेलामध्येच टाकले, नाहीतर तुम्ही बाहेरूनही नंतरही टाकू शकता भाजी शिजत आल्यानंतर. 1.5 चमचा धने पावडर. आता हे मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे. मसाले छान परतल्यानंतर आपण बटाटा घेतला होता. जेव्हा आपल्याला बटाटे उकडायला वेळ नसतो तेव्हा ही भाजी पटकन बनते. अगदी 10 मिनिटामध्ये ही भाजी बनते, रस्सा भाजी. आणि बटाटे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. ऑफिसच्या टिफिनमध्ये जेव्हा आपल्याला सकाळी गडबडीमध्ये करायची असेल तरीही छान बनते. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाका. जेव्हा आपण मसाले परततो तेव्हा साईडला आपण गरम पाणी तयार करू शकतो. आता गरम पाणी टाकल्यानंतर बरोबर 10 मिनटं झाकून ठेवा. 10 किंवा 7 ते 8 मिनटं झाकून ठेवा, अगदी बारीक गॅसवरती. आता एक प्लेटमध्ये मी कसुरी मेथी, तीळ काळे, मीठ आणि लाल तिखट टाकले. काळे तीळ नसतील तर पांढरे वापरा. कसुरी मेथीच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर वापरली तरीही चालेल. आता हे छान मसाला तयार केला आपण. कणिक जी आपण रोज पोळ्यांसाठी मळतो त्याच प्रकारे मी कणिक मळून घेतली आहे. ह्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, तेलाने छान मऊसर होते. आणि आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. गोल पोळी, जसं आपण पोळी नेहमीची लाटतो त्याच प्रकारची चपाती. आता हे मध्ये चाकूनी कट केला आहे आणि वरतून हे पहा, आणि वरतून पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. नेहमी आपण ट्रायंगल पराठा करतो तसा जर जमत नसेल तर या प्रकारचा, ह्याला खूप मधून छान लेयर येतात जेव्हा आपण भाजतो. आता कसुरी मेथीचं जे मिश्रण तयार केलं ते लावून घ्या. मुलांना शाळेमध्ये देण्यासाठी हा पराठा खूप छान लागतो. नुसतं लोणच्यासोबत पराठा दिला तरीही छान लागतो, किंवा एखाद्या सुक्या भाजीसोबत. नेहमीच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की पटकन बनणारा हा मेनू आहे. पराठा तयार आहे. आपले पूर्ण काठ लाटून घ्यायचे तिन्ही साईडनी. आता पराठा दोन्ही साईडनी तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचा आहे. मस्त रंग येतो आणि खायलाही टेस्टी लागतो.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आता नवीन नवीन रेसिपीसाठी किंवा नवीन नवीन रेसिपीच्या आयडियासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमीचंच आपल्या घरच्याच पदार्थापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो, नवीन तुम्हाला आयडिया देत असतो. हे पहा, 10 मिनटानंतर मस्त आपली रस्सा भाजी तयार झाली आहे. नुसतं भातासोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.